तुम्ही हा चम्मनलालला ओळखत असाल। याची चाटचं दुकान आहे, खूप चालत होतं। याच्या दुकानावरती पाय ठेवायला जागा नव्हती, पण याला माज आला होता, अहंकार आला होता। प्रत्येक ग्राहक यायचा, त्याला शिवीगाळ करायचा। एका यूट्यूबरला पण याने शिवी दिली होती। पण आज सोशल मीडियाचा जमाना आहे, त्याने याची व्हिडिओ व्हायरल केला तर हा लोकांना शिव्या देतो। तर आज याची दुकान बंद झाली आहे। पहिले याच्या दुकानामध्ये पाय ठेवायला जागा मिळत नव्हती, आणि आज बघा ते फोटो कसा असा बसला आहे तो। म्हणून माणसाने अहंकार करायला नको पाहिजे, अहंकार आपल्याला मागे खेचतो। मित्रांनो, हा व्हिडिओ कुठला आहे मला माहित नाही, पण बाप आयुष्यभर त्याच्या वयाच्या 60 वर्षापर्यंत तो कष्ट करत असतो, आणि आज मुलगा रील बनवण्यासाठी, फेमस होण्यासाठी असले पैसे जाळत असतो। तर मित्रांनो, हा व्हिडिओ कुठला आहे मला माहित नाही, पण मी या भावाला एक सांगू इच्छितोय की आपला बाप आयुष्यभर कष्ट करतो, आपल्याला पैसे कमवून देतो, कारण हेच का आपल्याला हे असे पैसे जाणण्यासाठी। तर मित्रांनो, माझं तुला एकच सांगणं आहे, नवीन पिढी खूप कष्ट कर, प्रयत्न कर, पण असे जे पैसे जाळून तू फेमस होणार आहे असं करू नको। मित्रांनो, भारतातील प्रसिद्ध मंदिर तिरुपती बालाजी, तेथे पण जे लाडू बनवत होते त्यांच्यामध्ये अलग अलग प्राण्यांची चरबीमधून ते लाडू बनवत होते आणि ते लोकांना खाऊ घालत होते। तर मित्रांनो, माझं भक्तांना एकच संदेश आहे, आपण लाखो रुपये दान करत आहे तेथे त्या मंदिरामध्ये दान करू नका। कारण आपण जे रस्त्यावरती जे गरीब लोक बसले त्यांना कपडे द्या, त्यांना खाऊ घाला ते पैशामधून, पण मंदिरामध्ये 1 रुपया दान नका करू। कारण आपण जे लाखो रुपये दान करत आहोत त्याच्यामधून जो हे लाडू बनवताय, प्रसाद बनवताय, तो सुद्धा आपल्याला शुद्ध देत नाही, त्याच्यामध्ये सुद्धा हे भ्रष्टाचारीपणा करताय। आणि यांनी जे देवामध्ये आज जे सत्य राहिले ते सत्य आता राहिलं नाही, कारण देवासाठी या लोकांनी धंदा करून ठेवलाय। तर मी जाहीर निषेध करतो मित्रांनो, आणि आपण मंदिरामध्ये लाखो रुपये दान करू नका। जे गरीब लोकांमध्ये कपडे द्या, त्यांना खाऊ घाला। मित्रांनो, हा पक्षी मरण्याचं कारण आपण आहे, कारण आज 4G मोबाईल वापरतोय आपण, आणि त्यानंतर नेटवर्क आता 5G झालंय, म्हणून हे पक्षी जे हे मरण्याचं कारण आपण माणूस आहे। आपण एवढी प्रगती करून टाकली की साधारणतः हा मुका प्राणी आपल्यामुळे जीवन जगणं सोडतोय, सगळ्यांना जीवन जगण्यात अपयशी ठरतो। तर मित्रांनो, माझी एकच विनंती, आपण पर्यावरणाकडे पण लक्ष द्यायला पाहिजे। जय खानदेश, जय महाराष्ट्र। तर मित्रांनो, मी त्याला आता बुंजून दिलंय मातीत। तर जय खानदेश, जय महाराष्ट्र। अरे जे कुत्र आमच्या मध्ये राहून आम्हाला चावलं तर तुम्हाला कसं वाटत नाही ते तुम्हाला चावणार नाही। आजकाल माणुसकी संपली, कारण हा व्हिडिओ मध्ये तुम्ही बघू शकता, कारण तिथे तो माणूस बुडत आहे आणि एक हत्ती त्या माणसाला वाचवण्यासाठी धडपड करत आहे, पण त्या जागी जर माणूस असता तर तो आज व्हिडिओ बनवत राहिला असता। तो नमस्कार दोस्तों, मैंने सुना है कि मोमोज सिर्फ सुना है, कभी खाया नहीं है। तो देख लो आज वो मोमोज जो है कैसे बनता है, और लोग बड़ी शान से वो मोमोज खाते हैं। तो आप ये वीडियो देख के समझ जाएंगे कि मोमोज खाना है क्या नहीं खाना है, क्योंकि लोग पैसे के लिए कुछ भी कर सकते हैं। ये देख लो वीडियो।